नांदेडमधून बातमी आहे। नांदेडमधील विहिरीमध्ये ट्रॅक्टर पडल्याच्या प्रकरणात ट्रॅक्टर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। 7 महिला मजुरांचा यामध्ये मृत्यू झाला होता। चालत्या ट्रॅक्टरमधून उडी घेऊन चालक फरार झाला होता। नांदेडच्या लिमगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ट्रॅक्टर चालक नागेश आवटे याने मेंढपाळाला फरार होताना ही घटना सांगितली। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। श्रीधर, आता या जो ट्रॅक्टर चालक होता त्याला पकडण्यात आलेला आहे, पुढची कारवाई कशी असणार आहे? नक्कीच काल झालेला जो दुर्दैवी प्रकार आहे, त्या विहिरीमध्ये 7 महिला ज्या आहेत ते मजूर कामासाठी जात असताना ट्रॅक्टरच्या विहिरीमध्ये पडले आणि त्याचं काढण्यासाठी जे आहे ते नागरिक प्रशासन दिवसभर प्रयत्नशील होतं आणि तो चालक जो आहे तो फरार झाला होता आणि फरार झाला असताना मेंढपाळांना ही घटना त्यांनी सांगितली होती। त्यानंतर रात्री उशिरा त्याला लिमगाव पोलिसांनी अटक देखील करण्यात आलेली आहे। आता पुढील कारवाई जी आहे ते आता तो बाल रुग्ण ही मुलगा आहे असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। पुढील काय कारवाई होईल आता हे पाहणं तितकंच गरजेचं आहे। अगदीच धन्यवाद श्रीधर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। 7 महिला मजुरांचा यामध्ये मृत्यू झाला होता आणि त्या प्रकरणी ट्रॅक्टर चालक नागेश आवटे याला ताब्यात घेण्यात आलेला आहे।